जय श्रीराम मंडळी. चला तर आज आपण पितृपक्षामध्ये बनवली जाणारी बेसनची वडी म्हणजेच थापीव वडी बनवणार आहोत. त्यासाठी 1 वाटी बेसन पीठ आणि अर्धा चमचा त्यामध्ये नमक घालून घ्यायचं. त्यामध्ये 1 वाटी बेसन पिठासाठी 1 वाटी पाणी घालून घ्यायचं. त्याच्यानंतर तेल गरम करून त्यामध्ये जिऱ्याची फोडणी देऊन घ्यायची. नंतर लसूण असेल, कोथिंबीर असेल आणि मिरच्या यांचा दाटसर ठेचा करून घ्यायचा आणि नंतर ते घालून त्यामध्ये हळद घालून छान असे परतवून घ्यायचं. 4-5 मिनटं जोपर्यंत घटसर होत नाहीये तोपर्यंत मंद आचेवरती हलवत राहायचं. कुठल्याही प्रकारची गुठळी नाही होत जर का आपण मंद गॅसवरती केलं सगळं तर. आणि त्याच्यानंतर वडी काय करायची, हाताने थापून घ्यायची किंवा फुलपात्रानेही तापून घेऊ शकतो. त्यावरती तीळ पेरून घ्या, खोबऱ्याचा कीस घालून घ्या आणि कोथिंबीर टाकून घ्या आणि छान अशा पाहिजे त्या आकारामध्ये वड्या कट करून घ्या. फक्त पूर्ण प्रोसेसमध्ये गॅस मंद आचेवरती ठेवा. चला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर